पुलकेशी 3-4 वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. रणरागा कोकणात स्वारीवर गेलेला. कोकणामधील फोंड्याच्या जवळ कदंब राजांनी रणरागाला पाठवलं होतं. तिथं असलेल्या पाळेगारांचा बंदोबस्त करणं हे काम त्याला दिलं होतं. फोंडा आणि त्याच्या जवळच असलेलं मडगाव या भागात पाळेगारांचा खूपच त्रास होत होता. येणाऱ्या जाणाऱ्या काफिल्यांवर हल्ले करून सतत लुटालूट व्हायची. म्हापशाची बाजारपेठ तर कायमच या पाळेगारांच्या दहशतीत असायची. पण झालं ते वेगळंच. फोंड्याच्या जवळ असलेल्या रणरागाच्या सैन्यावर अचानक मोऱ्यांच्या सैन्यानं हल्ला केला. तशी बारीक सारीक चकमक नेहमीच होत असायची. पण कदंबांच्या 1000 सैनिकांची मोऱ्यांच्या 2500-3000 सैन्याबरोबर गाठ पडली. रणराग कदंबांच्या फौजेचा नेता होता. तिप्पट मोठ्या फौजेचा हल्ला आल्यावरही न डगमगता त्यानं प्रतिकार केला. कदंबांची आणखी फौज मदतीला येईपर्यंत मोऱ्यांच्या फौजेला पुढे सरकू दिलं नाही. मदत मिळाल्यावर मोऱ्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा मार दिला. कदंब राजांच्या दरबारात लवकरच सगळी बातमी समजली. रणरागाच्या शौर्यावर खुश होऊन कदंब राजांनी त्याला विजयादित्य अशी पदवी दिली. कदंबांच्या राजधानीत बनवासीला ही पदवी दिली जाणार होती. कदंब राजा कृष्णवर्मा दुसरा याचा दरबार त्या निमित्तानं बघायला मिळणार होता. सहकुटुंब यायचं आमंत्रण असल्यानं वरदम्मा आणि छोटा पुलकेशी हे सुद्धा बरोबर जाणार होते. वातापी ते बनवासी जवळजवळ 60 कोसांचं अंतर. 4 दिवस तरी प्रवासाला लागणार होते. वरदम्मा आणि छोटा पुलकेशी बरोबर असल्यानं मेण्यातून प्रवास करावा लागणार होता. मजल दर मजल करीत मेणे निघाले. रणराग आणि त्याचं हत्यारबद्ध सैन्य बरोबर होतच. जाऊन येऊन 10 दिवस तरी लागणार होते. त्यामुळे सामान सुमान लादलेल्या बैलगाड्या जोडीनं होत्या. एका बैलगाडीत केळ्यांचे लोंगर ठेवले होते. इतकी केळे कशाला? पुलकेशीला प्रश्न पडला. त्यानं रणरागाला विचारलं, आप्पा, इतकी केळी कशाला? हसून रणरागा म्हणाला, तुला भूक लागली की खायला. पुलकेशीला ते काही पटलं नाही, पण तो गप्प राहिला. वाटेत जाताना दिसणारी गावं पाहून मात्र छोट्या पुलकेशीचे डोळे विस्फारले. आजपर्यंत वातापी हे एकच गाव त्याला माहित होतं. वातापीच्या बाहेर काही जग असल्याची सुद्धा त्याच्या बालमनात नोंद नव्हती. पहिला मुक्काम होता नरगुंदला. नरगुंद वातापीहून थोडं मोठंच होतं. पण ठीक आहे, 3-4 वातापी एकत्र केले तर नरगुंद एवढं मोठं गाव नक्कीच होईल, पुलकेशीनं विचार केला. पण पुढचा मुक्काम होता पुरबल्ली. त्याला रायता हुबळी किंवा नुसतं हुबळी असं सुद्धा म्हणायचे. हुबळीसारख्या मोठ्या गावात शिरताना त्याला वातापीच्या खुजेपणाची कल्पना आली. इथे लोकांचे वेश वेगळे होते. कमरेला लुंगी असली तरी बहुतेकांनी वर उत्तरीय घेतली होती. घोडा हा प्राणी गाडीला सुद्धा जोडतात हे पुलकेशीनं पहिल्यांदाच बघितलं. हुबळीच्या मानानं वातापी मधले रस्ते अगदीच अरुंद होते. एक बैलगाडी आली तर समोरून येणाऱ्याला बाजूला सरून वाट करून द्यायला लागायची. वातापी असं हुबळीसारखं मोठं का नाहीये? छोट्या पुलकेशीच्या डोक्यात विचारांचा एक किडा वळवळला. पुरबल्ली नंतरचा मुक्काम होता मुंडगोड. मेण्यात बसून कंटाळलेल्या पुलकेशीला रणरागानं आपल्या पुढ्यात घोड्यावर घेतलं होतं. मुंडगोड बाहेरच्या जंगलात रणरागाच्या तुकडीला एक लुटारू टोळकं सामोरं आलं. हातात नागव्या तलवारी घेऊन ते घोड्यांवरून आले. पुलकेशी डोळे विस्फारून बघत होता. थांबा ओरडत ते पुढे आले. पण त्याचबरोबर रणरागाच्या सैनिकांनी सटासट तलवारी उपसल्या. गुपचूप आलात तसे माघारी जा, नाही तर काय झालं सांगायला कोणी परत जाणार नाही. रणराग आपल्या घोड्यावरूनच गरजला. त्याचा आविर्भाव आणि बरोबरचे हत्यारबंद लोक पाहून ते लुटारू तसेच माघारी फिरले. आपण घाबरलो नाही की समोरचा कसा नरमतो याचा प्रत्यक्ष अनुभव पुलकेशीला मिळत होता. मुंडगोड नंतर चौथ्या दिवशी किर्र जंगलातून मेणे जात होते. आजूबाजूच्या रानात काही ठिकाणी दिवसा सुद्धा खाली सूर्यप्रकाश पोहोचू नये अशी झाडी. इथे रानटी जनावर आणि हत्तींची जास्त भीती. बदामीला पुलकेशीनं कधी हत्ती बघितला नव्हता, तो इथे बघितला. जाणाऱ्या काफिल्याला उजवीकडून हत्तीची एक मोठी झुंड येताना दिसली. रणरागाने सर्वांना थांबण्याचा इशारा केला. पण इतका मोठा माणसांचा जमाव पाहून हत्ती बेचैन झाले होते. त्यातल्या दोघा मोठ्या हत्तींना तर बहुधा काफिल्यावर हल्लाच करायचा असावा. सोंड उचलून त्यांनी जोरात आवाज केला. रणरागानं एका बैलगाडीत ठेवलेले केळ्यांचे लोंगर आणायला सांगितले. 8-10 सैनिक धावत जाऊन ते घेऊन आले. हत्तींच्या सोंडेत ते दिल्याबरोबर ते घेऊन तृप्त मनानं हत्तींनी वाट सोडली आणि आपला मार्ग धरला. थोडे आणखी पुढे गेल्यावर रानरेड्यांनी रस्ता अडवला. खुरानी माती उकरत ते येणाऱ्या माणसांच्या जथ्याकडे रोखून पाहत होते. शिंगानी माती उकरत होते. त्यांचं एकंदर रूप भयावहच होतं.
10-12 माजलेले रेडे 100 लोकांना सहज लोळवू शकले असते. 2-3 रेडे तर अशा नजरेनं पाहत होते की जणू पाऊल पुढे टाकाल तर खबरदार असं म्हणत असावेत. त्यांचा रोग पाहून रणरागानं शिंगवाल्यांना जोरात शिंग फुंकायला सांगितलं. शिंगांच्या आवाजानं जंगल थरकापलं. मोठा आवाज ऐकून असेल कदाचित, पण त्या रेड्यांनी हल्ला करायचा विचार बदलला आणि ते जंगलाच्या दिशेला उधळले. मागोमाग सगळा कळप रस्ता सोडून जंगलात निघून गेला. पाहिलंच पुला, या रेड्यांनी जर ठरवलं असतं तर ते आपली सगळ्यांची सहज चटणी करू शकले असते, पण मोठ्या आवाजाला घाबरले आणि पळून गेले. लढाईत हेच असतं, जो घाबरतो त्याची हार निश्चित. ताकद कोणाची जास्त हे महत्वाचं नाही. रणरागा म्हणाला. संध्याकाळी मेणे बनवासीच्या जवळ आले. दीर्घ प्रवासानं पुलकेशी अगदी थकून गेला होता, पण बनवासी पाहिल्यावर त्याचा थकवा पळून गेला. पुरबल्ली सुद्धा त्याच्या पुढे काहीच नव्हतं. इथे गुळगुळीत रस्त्यांवरून सजवलेले रथ जात येत होते. रस्ते एकदम स्वच्छ. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या हवेल्या लक्ष वेधून घेत होत्या. सगळीकडे गजबज होती, पुरबल्लीपेक्षाही जास्त. सगळी घरं 2 मजली, काही तर 3 मजली सुद्धा होती. लोकांच्या पेहरावात, वागण्यात एक वेगळीच नजाकत होती, जी वातापीत कधीच बघितली नव्हती. आप्पा, हे असं सगळं वातापीमध्ये का नाही? पुलकेशीनं प्रश्न विचारला. असं सगळं म्हणजे? म्हणजे असे रस्ते, अशी मोठमोठी घरं, असे रथातून आणि हत्तीवरून जाणारे लोक वगैरे. पुला, अरे ही कदंबांची राजधानी आहे. राजधानी म्हणजे सगळ्यात मोठं महत्वाचं शहर. वातापी अगदी छोटं गाव आहे. मग आपण वातापीला राजधानी का नाही करू शकत? पुला, अरे इथला राजा कदंब वंशातला आहे. त्यांचं मूळ ठिकाण बनवासी, म्हणून त्यांनी बनवासीला राजधानी केलं. समजलं? हो, समजलं. मी वातापीला चालुक्यांची राजधानी करेन, छोटा पुलकेशी म्हणाला. सगळेच हसले. सगळ्यांनी जरी हसण्यावारी नेलं तरी नुसतं एकदा बोलून विसरणाऱ्यांपैकी पुलकेशी नव्हता. वातापीला परत आल्यावर त्याच्या छोट्या डोक्यात तोच विचार फिरत राहिला. वातापीला राजधानी करायचा. रणराग नव्हे, आताचा विजयादित्य चालुक्य वातापीला परत आला, तो कदंब राजांचा अधिकृत मांडलिक म्हणून. आता चालुक्य घराण्यातला रणराग स्वतःचं नाव विजयादित्य चालुक्य असं लावू लागला होता. त्याची फौजही आता वाढून 1,500 झाली होती. विजयादित्य त्यामुळे खुश होता, पण पुलकेशी नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर समृद्ध बनवासी तरळत होतं. वातापीला चालुक्यांची राजधानी करायचं स्वप्न उरात भरलं होतं. तिथे उद्या उठणाऱ्या हवेल्या, राजवाडा त्याला आज दिसत होते. जाताना बनवासीला गेलेला लहानगा पुलकेशी येताना मोठा बनण्याचं स्वप्न घेऊन आला होता. पुलकेशीला कसलीच भीती नव्हती. धिटाई खाते मिठाई हे त्यानं लुटारूंच्या अनुभवातून शिकलं होतं. लाच देऊन बलाढ्य शत्रूला कसं वश करता येतं हे हत्तींनी शिकवलं होतं. लढाईपेक्षा शत्रूला घाबरवणं कसं श्रेष्ठ ठरतं आणि घाबरलेला बलाढ्य शत्रू कसा पळ काढतो हे तो गव्यांकडून शिकला होता. पण त्याचबरोबर पुलकेशीमध्ये एक कोल्ह्याची धूर्तता होती. कधी धिटाई दाखवायची आणि कधी लढाई टाळायची हे तो शिकला होता. लढाई कधी करायची आणि कधी टाळायची याचं एकच उत्तर होतं. वेळ आणि जागा आपल्या सोयीची असेल तर लढाई करायची, नसेल तर टाळायची. आपलं रक्त सांडण्यापेक्षा ते न सांडता मिळवलेला विजय जास्त महत्वाचा, हे त्याला पटलं होतं. हा भाग इथे थांबूया. भेटूया पुढल्या भागात. धन्यवाद.